पालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर. मुंबईतील पाणी, रस्त्याचं काम, कचरा याविरोधात ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार. शिवसेना भवनातील बैठकीमध्ये निर्णय. वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यांमधील जेट्ट्यांची दुरवस्था, यामुळे जेट्ट्यांच्या पुनर्बांधणीसाठी तातडीनं निधी देण्यात यावा अशा मागणीसाठी आदित्य ठाकरेंचं अजितदादांना पत्र. मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवर आशय राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर झळकले बॅनर्स. हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून दादरमधील साने गुरुजी विद्यालयातील मुख्याध्यापक संचालकांना निवेदन. यावेळी हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, यशवंत केल्लेदार यांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतची उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची मागणी. मीरा भाईंदर महापालिकेच्या दालनामध्ये मनसेचं तीव्र आंदोलन. 11 वर्षीय मुलाच्या जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी मनसे आक्रमक. जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी. आदित्य ठाकरेंकडून वरळीतील रस्त्याच्या कामांची पाहणी. यावेळी काँक्रीट रस्ता घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, आदित्य ठाकरेंचा सवाल. देशातील पहिलं आयकॉनिक क्रूज टर्मिनल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल. 200हून अधिक क्रूजसाठी सुविधा. क्रूज प्रवाशांमध्ये 400% वाढ होण्याचा अंदाज. चिपी विमानतळावर पुढील 4 महिन्यामध्ये नाईट लँडिंगची परवानगी मिळणार. सिंधुदुर्ग मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याबाबत नितेश राणेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. ठाण्यात महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला सुरुवात. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी. मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश. नांदेड शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. 4 JCB यंत्रांच्या मदतीनं देगलूर नाका भागातील अतिक्रमण हटवलं. या कारवाईनंतर वाहतूक सुरळीत होईल अशी आशा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पालखी तळासह विविध ठिकाणांची पाहणी. चंद्रभागा नदीपात्र, मंडप व्यवस्था यासंबंधी माहिती घेत गोरेंकडून वारकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना. आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारले जाणार. बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉर कोणतंही काम केले जाणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.